लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते 56 फूट धम्मध्वजाचे उद्घाटन। बातमी येवला येथून। हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, अशी ऐतिहासिक सिंहगर्जना करणाऱ्या येवला मुक्तिभूमी येथे 4 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2025 दरम्यान श्रावक संघाचे श्रामणेर शिबिर आयोजित करण्यात आले होते। या निमित्ताने मुक्तिभूमी ते आंबेडकर शॉपिंग सेंटर या मार्गावर शांतता धम्म रॅली काढण्यात आली। या रॅलीत स्वतः डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी सहभाग नोंदवून सर्वांना समानतेचा व बंधुभावाचा संदेश दिला। त्यानंतर बुद्धिस्ट ग्रामसेवक युनियन यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या 56 फूट उंच धम्मध्वजाचे उद्घाटन डॉक्टर आंबेडकरांच्या हस्ते डिजिटल मीटरचे बटन दाबून करण्यात आले। या प्रसंगी समता सैनिक दलाच्या वतीने धम्मध्वजास मानवंदना देण्यात आली। त्यानंतर समता सैनिक दलाच्या स्पर्धा परीक्षा व परेडचे आयोजन करण्यात आले। या ऐतिहासिक कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जाधव, तालुकाध्यक्ष दीपक गरुड तसेच प्रवीण खळे, अमोल गायकवाड, अमोल पगारे, अरुण घोडेराव, सुनील सोनवणे, भीमराव वाघ आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाला बौद्ध उपासक व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। या सोहळ्यात मुक्तिभूमी परिसर धम्म, समता आणि करुणेच्या जयघोषाने दुमदुमून गेला। वरती बघा अरे थांबा विकासाची गंगा वाहायला लागलेली आहे। या ठिकाणी ग्रामपंचायत युनियन या संघटनेने ती संघटना बुद्धिस्ट ग्रामपंचायत युनियन आहे आणि साधवे साहेबांनी आणि 15/22 असा हा ध्वज दिलेला आहे। त्याचप्रमाणे या मुक्तिभूमीचा पुढचं समोरचं प्लास्टर पाडून दुसऱ्यांदा प्लास्टर करून रंगरंगोटी करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे साहेब या ठिकाणी समोर वॉल कंपाऊंड सुद्धा करणार आहोत आणि भंडारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरी अर्थाने ते नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा नाशिक जिल्हा आता समर्थ आहे या गोष्टीसाठी आणि म्हणून करता या ठिकाणी आपल्याला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.